नमस्कार मंडळी, झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. वेगळ्या कथानकामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेत भाऊ बहिणीचं नातं खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. मालिकेत सूर्यादादा आणि तुळजाची जोडी सुद्धा प्रेक्षकांना आवडताना दिसते. सध्या या मालिकेत वेगळा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय, मात्र हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. दरम्यान मालिकेत डॅडीचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर तेजूसाठी सूर्या रौद्र अवतार धारण करणार आहे. मात्र सूर्याच्या या अवतारामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. दरम्यान सूर्या हा देवीसमोर तांडव करताना दिसतोय. तांडव करण्यासाठी सूर्याने पुष्पा स्टाईल लुक केल्याचं दिसतंय. हिरवी साडी आणि गळ्यात दागिने घालून कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करताना दिसत आहे. मात्र चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार मुळीच आवडलेला नाही. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. किती फालतूगिरी! कलाकार पैसे मिळवण्यासाठी काही करतात, पैशासाठी हे काही करायला तयार होतात. हे खरं तर असं काही दाखवून आपण समाजात काय संदेश पोहोचवत आहोत हे समजलं पाहिजे. या सिरियलवाल्यांना अवघड आहे. झी मराठीवरील सध्याच्या मालिका पाहणं जरा विचार करा. चॅनल हेड काय संदेश देत आहोत आपण लोकांना? एक नंबर फालतू शो. तर बऱ्याचशा अशा निगेटिव्ह कमेंट्स या व्हिडिओखाली नेटकऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच या लूकचं काही जणांनी कौतुक सुद्धा केले. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेतील सूर्यादादाचा हा नवा अवतार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.